सध्या कडक उन्हाळा सुरू झाला आहे आणि या दिवसामध्ये उन्हामुळे जेवण जास्त जेवलं जात नाही. पण जर अशा प्रकारच्या चटपटीत आंबट गोड चटण्या जर ताटामध्ये लावल्या तर एकाऐवजी 2-2 पोळ्या पोटात जातात. नमस्कार, आपल्या सोलापूरच्या पुणेरी तडका चॅनलमध्ये आज आपण कैरीच्या आंबट गोड चटपटीत अशा 3 प्रकारच्या चटण्या बनवणार आहोत. सध्या बाजारात भरपूर हिरव्यागार कडक अशा कैऱ्या दिसत आहेत. त्यामुळं म्हटलं आपणही या कैरीची चटणी लोणचं करून पाहूयात. लोणच्याची रेसिपी मी ऑलरेडी आपल्या व्हिडिओवर अपलोड केलेली आहे. तुम्ही जर अजून ती पाहिली नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते, त्यावर जाऊन तुम्ही नक्की पहा. या चटण्या फक्त जेवताना तोंडी लावण्यासाठीच नाही तर पोळीबरोबर भातावर तुम्ही मस्त अशा चटपटीत या चटण्या घेऊ शकता. अगदी खमंग स्वादिष्ट भात लागतो. त्याचबरोबर आपण पोळीवर स्प्रेड, जाम स्प्रेड जसा असतो त्याप्रमाणे हा चटणी स्प्रेडही वापरू शकता. अगदी मस्त लागतात. या आंबट गोड चटपटीत कैरीच्या चटण्या अगदी झटपट होतात आणि चवीला तर अगदी खमंग चटपटीत लागतात. तर चला पटकन या कैरीच्या 3 प्रकारची चटण्या कशा बनवायच्या ते पाहूयात. या ठिकाणी मी 3 तोतापुरी कैरी घेतलेली आहेत. तुम्हाला जर गावरान कैरी मिळाली तर नक्की घ्या. या ठिकाणी मला ह्या तोतापुरी मिळाल्यात त्या मी घेतल्यात. कडक अशा हिरव्यागार अशा ह्या कैऱ्या आहेत. आता आपण ह्या स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात, म्हणजे यावरील चीक माती निघून जाईल. या 3 मधली एक कैरी मी घेतली आहे आणि देठाकाडचा भाग काढून घेतला आहे. आता पहिल्या प्रकारची चटणी करण्यासाठी आपण या कैरीचा अर्धा भाग घेणार आहोत. फक्त अर्धा भागच आपल्याला लागणार आहे. याची साल वगैरे आपण काढणार नाही, तर हा भाग असाच वापरणार आहे. याच्यातील जी बी आहे ती कोवळी बी आहे ती आता बाजूला काढून ठेवली आणि याचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेऊयात. अशा पद्धतीने आपल्याला असे कैरीचे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतले ते घालते. त्यानंतर आपण चिरलेली जी कैरी आहे ती घालायची आहे. यात आपण आता 1 कप कच्चे शेंगदाणे घालत आहोत. इथे आपण भाजके शेंगदाणे वापरणार नाही तर कच्चे शेंगदाणे वापरणार आहोत. त्यानंतर अर्धा चमचा तिखट घातलेला आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आपली कैरी कितपत आंबट आहे त्याप्रमाणे आपण गूळ घालायचा आहे. मी इथे तोतापुरी कैरी वापरली आहे, ती फारशी आंबट नसते, त्यामुळे मी इथे 1 चमचा गूळ वापरलेला आहे. आता याची मिक्सरवर छान बारीक पेस्ट करून घेऊयात. हे पहा, अशा पद्धतीने एकदम बारीक अशी आपण पेस्ट करून घेतलेली आहे. या चटणीला तुम्ही फोडणी देऊन किंवा विदाऊट फोडणीही मस्त खाऊ शकता, कारण ही अशीही चटपटीत एकदम आंबट गोड लागते. पण मी याच्यामध्ये फोडणी तडका देणार आहे. यासाठी आपण आता तडक्याची तयारी करूयात. मी इथे तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करायला ठेवलं आहे. याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली आहे. मोहरी तडतडली की आपण याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालणार आहोत आणि जिरे छान भाजले गेले की याच्यामध्ये आपण थोडासा हिंग, पाव चमचा हिंग घातलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण 2 सुक्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. आता ही फोडणी आपण आपल्या कैरीच्या पहिला प्रकारचा जो चटणीचा प्रकार बनवला आहे त्याच्यावर घालूयात. मस्त आंबट गोड चटपटीत अशी कैरीची चटणी तयार आहे. ही चटणी तुम्ही नुसत्या भाताबरोबरही खाऊ शकता. जेवताना तोंडी लावण्यासाठीही तुम्ही ही वापरू शकता. यानंतर आपण कैरीच्या चटणीचा दुसरा प्रकार पाहणार आहोत. या ठिकाणी मी एक दुसरी मोठी कैरी घेऊन त्याचे 2 भाग केलेत आणि त्यांची साल काढून घेतलेली आहे. पॅनमध्ये इथे मी 2 मोठे चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्येच आता आपण जे कैरीचे 2 भाग केलेत ते ठेवायचे आहेत. त्यानंतर इथे मी 2 मोठे टोमॅटो घेतलेत, तेही 2 भागामध्ये चिरून घेतलेत आणि तेही या तेलामध्ये आपण परतून घ्यायचे आहेत. यानंतर 10 ते 12 लसणाच्या पाकळ्याही आपण याच्यात घालणार आहोत आणि 2 हिरव्या मिरच्या. अशा पद्धतीने आपण हे सर्व जिन्नस तेलामध्ये छानपैकी 10 मिनटं मीडियम फ्लेमवर झाकण झाकून शिजवून घेणार आहोत, जेणेकरून आतल्या वाफेमुळे आतील टोमॅटो आणि कैरी छान शिजेल. कैरी टोमॅटो शिजेपर्यंत आपण
तिसऱ्या प्रकारची चटणी बनवून घेऊयात. या ठिकाणी जी पहिली कैरी आपण वापरली होती अर्धी, त्यातलीच राहिलेल्या कैरीची साल काढून मी किसणीवर छानपैकी अशी खिसून घेतलेली आहे. मोठे दाताच्या किसणीने हे किसलेले आहेत. याच्यामध्ये अर्धा चमचा आता मी हळद घातलेली आहे, चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि आपल्या कैरीच्या आंबट गोड प्रमाणावर आपण इथे 1 चमचा गूळ घातलेला आहे. हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ, म्हणजे गूळ छानपैकी या कैरीमध्ये मुरेल. आता या चटणीला आपण फोडणी देणार आहोत. यासाठी पॅनमध्ये 1 चमचा तेल घातलेलं आहे आणि अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे. मोहरी तडतडली की याच्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे घातलेला आहे आणि त्यानंतर 1 पाव चमचा हिंग घातलेला आहे. त्याचबरोबर 7 ते 8 कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून मी याच्यामध्ये घालत आहे. यामुळे या चटणीला खमंग असा स्वाद येणार आहे. आता ही खमंग फोडणी आपण चटणीवर घालूयात. वाव, मस्त. आणि आपली कैरीच्या चटणीचा दुसरा प्रकारही मस्त असा आंबट गोड खमंग चटपटीत तयार झालेला आहे. जेवताना अशी खमंग आंबट गोड चटपटीत चटणी पाहून तोंडाला पाणी नक्कीच सुटणार आहे. आता आपण 10 मिनिटानंतर पाहूया. इकडे टोमॅटो आणि आपली कैरी दोन्हीही मस्तपैकी छान शिजलेले आहेत. आता टोमॅटोचे वरील कवर काढून घेऊयात आपण. यानंतर हे सर्व जिन्नस थंड झाले की आपण मिक्सर जारमध्ये हे सर्व जिन्नस घालायचे आहेत. तेलासहित आपण हे सर्व चटणीचे जिन्नस घालणार आहोत. कैरी आणि टोमॅटो तेलामध्ये फ्राय केल्यामुळे याला एक स्मोकी फ्लेवर आलेला आहे. याच्यात आता आपण 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे, तो घालतो आहे आणि 1 मूठभर कोथिंबीर घालायची आहे. अर्धा चमचा तिखट घातलेला आहे. हे काश्मीरी लाल तिखट आहे, रंगासाठी हे घातलेलं आहे. त्यानंतर अर्धा चमचा चाट मसाला घातलेला आहे. आता चवीपुरतं मीठ घालत आहे. त्यानंतर अर्धा चमचा गूळ घातलेला आहे. याचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. मिक्सरवर छान फिरवून आपण याची छान पेस्ट केलेली आहे. तुम्ही पाहू शकताय मस्त अशी चटपटीत खमंग अशी कैरीची चटणीचा दुसरा प्रकारही तयार आहे. ही चटणी तुम्ही चपातीबरोबर, चपाती स्प्रेड म्हणून खाऊ शकता, पण मला ही भाताबरोबर खायला जास्त आवडते. मस्त गरम भात, ही चटणी आणि वरून तुपाची धार, आहाहा. मी या ठिकाणी 2 कैऱ्या वापरून या 3 प्रकारच्या कैरीची चटणी बनवलेली आहे आणि एकापेक्षा एक अशाच खमंग चटपटीत आंबट गोड मस्त अशा तोंडाला पाणी सुटणाऱ्या अशा कैरीच्या चटण्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही या चटण्या या उन्हाळ्यात जेवताना तोंडी लावण्यासाठीही वापरू शकता किंवा भाजी म्हणूनही तुम्ही या चपाती भाताबरोबर खाऊ शकता. अगदी मस्त चटपटीत अशा या चटण्या तयार झालेल्या आहेत. मंडळी, तुम्हाला जर या कैरीच्या चटण्यांची रेसिपी आवडली असेल तर तुम्हीही या चटण्या नक्की ट्राय करा आणि कशा झाल्या हे कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि बेल बटन क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला प्रथम मिळेल. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसहित. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. धन्यवाद.